प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीकडून इम्रान डफेदार यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोठ्या संख्येने महिला पुरुष या प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक आज माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांना भेटायला आलेत आणि त्यांची भेट देखील झाली। त्यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्यांना विनवणी केली की प्रभाग क्रमांक 2 मधून इम्रान डफेदार यांना उमेदवारी मिळावी। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय नेमकं झालं। आज आम्ही जे इथे सर्व महिला जे घेऊन अण्णांच्या भेटीला जे आम्ही आलो होतो, तर अण्णांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांची उमेदवारी ही वरपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। तर त्यांचं निवेदन आम्ही ऐकून आम्ही आमच्या प्रयत्नांना आम्ही त्यांना आम्हाला साथ द्यावा असं आम्हाला वाटतं। बरं, काय इम्रान डफेदारची उमेदवारी का मागता तुम्ही? त्यांनी चांगले आहेत, त्यांनी सगळ्यांना गरिबांना मदत करतात। आता रस्ते वगैरे केल्यात तरी आम्हाला त्यांनीच पाहिजेत। पाण्याचा प्रश्न सोडवल्यात, पाण्याचा प्रश्न सोडवला, महिलांचा खूप मोठा प्रश्न पाण्याचा ते इम्रान डफेदार यांनी सोडवलेला आहे। काय होता प्रश्न? पाण्याचा प्रश्न म्हणजे आमच्याकडे बोरचं पाणीच नव्हतं। एकतर 7 दिवसांना 8 दिवसांना पाणी येते, परत महिलांच्या पाण्याची केवढी धावपळ होत्या। मग त्यांनी काय केलं, स्वतः प्रत्येक इथं आपण स्वतः खंबीर उभे राहून त्यांनी प्रत्येक भागात एक एक बोर मारून दिलेला आहे। प्रत्येक बोरला पाणी आहे। त्यांनी व्यवस्थित त्यांचं कार्य पार पाडलेलं आहे। गटरी स्वच्छ केलेलं आहे, ड्रेनेजचं कामही त्यांनी आणणार आहेत। त्यांच्यासारखा उमेदवार आम्हाला भेटला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची उमेदवारी आम्ही पक्के करणार आहे। तर महिलांचे प्रश्न सोडवल्यामुळे त्यांची उमेदवारी महिला मागतायत। आपण पुरुषांच्याकडून जाणून घेऊया काय उमेदवारी मागता तुम्ही इम्रान डफेदार? उमेदवारी म्हणजे आमच्या प्रभागामधील आमचं जे मोठं आरक्षण होतं ते आरक्षण त्यांनी त्याचा पाठपुरावा करून राहुल साहेबांच्या माध्यमातून ते आरक्षण उठवलं। तिथलं एवढं मोठं 110 घरांचं 110 लोकांचं त्यांनी त्यांना तिथं बस्तान बसवून दिलं। तिथं लोन होत नव्हतं, त्या लोकांच्या ह्याच्यावरती लोन होत नव्हतं, कर्ज मिळत नव्हतं कुठलं। आता ते सगळ्यांना ते सुविधा उपलब्ध झाल्या त्यांना। परत भागात त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, काम चांगलं आहे, युवकांच्या मध्ये त्यांचं नाव चांगलं आहे आणि प्रत्येक म्हणजे फोन केला की 5 मिनिटात अवेलेबल होणारा माणूस आहे। तुम्ही काय सांगा की पद निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय काय कार्य करतील हे आम्हाला आत्तापासून कळलंय। काय येणाऱ्या वेळात यंग आहेत, यंग पिढीशन आहे हे सगळं, तर यांचं कार्य नेक्स्ट इयरमध्ये येणार 5 वर्षामध्ये काय आम्हाला एक महत्त्वपूर्ण कुठलं पण आमचं काही पण असू दे आमच्या भागामध्ये ते पूर्ण करणं कार्यक्षम हा माणूस आहे, आमच्या हक्काचा माणूस आहे आणि आमच्या भागातला माणूस आहे म्हणून आम्ही सपोर्ट करालोय। ज्येष्ठ नागरिक कोण आहेत? तरुण तडफदार चांगला कार्यकर्ता आहे आणि काम करणारा माणूस आहे आणि आत्तापर्यंत काम करत आला आणि पुढेही त्याला संधी मिळाली तर आमच्या भागाचं सोनं करेल हे नक्की आहे। तर इम्रान डफेदार हे तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि सध्या कोणतंही पद नसताना ते काम करतायत। युवकांचे आशास्थान बनलेले आहेत, त्याचबरोबर महिलांचे प्रश्न सोडवलेत, ज्येष्ठ नागरिक देखील समाधानी व्यक्त करतायत। त्यामुळे या सर्व कारणामुळे इम्रान डफेदार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी, या भागातनं आम्ही निवडून आणणार असे नागरिक सांगतायत। बरोबर आहे काय? बरोबर, तर 113%। तर आम्ही त्यांना माणसाचं काम बोलतोय, माणूस कसं आहे कामावर नाव होत आहे, तो माणूस काय पद नसताना काम करायला लागले। तर या गोष्टीसाठी इम्रान डफेदार यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीने द्यावी, त्यांना आम्ही निवडून आणणार असे नागरिक सांगतायत। कॅमेरामॅन रसूल जमादारसह मी विनायक कळडोने।